नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मी अँड स्पीड या चॅनलवरती. 2026च्या पहिल्या राईडसाठी आपण मार्गस्थ झालेलो आहे. जास्त मोठी राईड नाही. कात्रजच्या तिथे पुढे एक चतुर्मुखी शिव टेम्पल आहे, तिथे चाललो आहे आपण. सध्या आपण चाललो आहे वाकडच्या दिशेने. वाकड ब्रिजच्या तिथे आपण पेट्रोल भरू. तिथेच आपल्याला भेटेल स्वप्नील आणि स्वप्नीलसोबत आपण पुढे मार्गस्थ करू. ठीक आहे, पेट्रोल पंपवरती आलो आहे आपण. पेट्रोल भरून घेऊ. पॉवरचं भेटलं तर बरं होईल. टाकी फुल झालेली आहे आपली. आता आपल्याला फक्त वेट करायचा आहे स्वप्नीलचा. ठीक आहे, तो आल्याच्या नंतर पुढच्या रस्त्याला लागल्याच्या नंतर भेटतो मग तुम्हाला तसं. हॅलो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ये साल डबल सीट फिल हो जानी चाहिए. चला, स्वप्नील आला, त्याने पेट्रोल भरलं. आता आपण रस्त्याला लागू. पुढे जिथे नाश्त्याचं काय भेटेल तिथे थांबून खाऊ काहीतरी, कारण आमच्या वहिनींचा उपवास होता. मग आणि आम्ही पण सकाळी नाश्ता न करताच निघालेलो आहे. इथे थांबलो तर चालेल काय? चला, नाश्ता करून आता पुढच्या रस्त्याला लागूया. 50 मिनटं दाखवतं इथून. कात्रज काय तेवढं लांब नाही. सो जाऊया आता, निघूया पुढच्या रस्त्याला. वातावरण तसं धुक्याचंच आहे, अजून तेवढं क्लिअर झालेलं नाही आहे. स्वप्नील आहे तसं आपला पाठीमागेच. ठीक आहे. तशी ह्या कात्रज साईडची आपली ही पहिलीच राईड. याच्या अगोदर भरपूर फिरलोय म्हणा ह्या साईडला, पण ब्लॉगसाठी ही पहिलीच राईड. नाहीतर याच्या अगोदर नुसतं पावना, मुंबई, गावात एवढंच चालू होतं. पण ठीक आहे, हळूहळू आपण पूर्ण पुण्याच्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करून टाकू. कोकणातला परिसर कोकणातला परिसर एक्सप्लोअर करून टाकू आणि मग हळूहळू आपला रीच वाढवत जाऊ. ओके. अरे स्वप्नील कुठे राहतो? हां, बाजूलाच आहे. देअर ही इज. वातावरण तसं बघायला छान वाटतंय. म्हणजे असं कसं दोन्ही साईडनी बिल्डिंग्स आणि धुक्कमध्ये त्या रस्त्याने चाललोय त्या आपण. फक्त या वायर्स आधीमध्ये टाकलेल्या आहेत त्या नाही पाहिजे होत्या, नाही तर आणखीन मस्त व्ह्यू आला असता. ठीक आहे, इट इज व्हॉट इट इज. चांदणी चौकाच्या भूलभुलैयाजवळ आलो आहे आपण आता. ऑफकोर्स आता अगोदर तो भूलभुलैयाच होता. ॲक्च्युली नाही, अगोदर तसा क्लिअर होता सरळ, पण ट्रॅफिक व्हायला लागली. त्याच्यानंतर ब्रिजवरती ब्रिज बांधून, ब्रिजवरती ब्रिज बांधून पूर्ण आता तो भूलभुलैया झाला असं दिसतं वरून. पण सो फार लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की ना आता जरा इझी झालं यायला जायला. म्हणजे इफ यू नो वेअर टू गो, इट इज इझियर. पण ठीक आहे, ॲटलिस्ट वाहतूक कोंडी तरी क्लिअर झाली इथली. ते एक बरं झालं. नाही तर इथे लाईनच्या लाईन लागायच्या. ठीक आहे, आपण इथून कात्रजकडे प्रस्थान करूया. आपल्याला काही इथे थांबायचं नाही आहे. ठीक आहे, भेटत जाऊ पुढे हळूहळू. बापरे, इथे तर अजूनच धुका आहे. हे बघा. आणि आता थंड पण वाटायला लागले. थंड म्हणजे अशा बोटांना फील होत आहे ग्लव्सच्या आतमध्ये सुद्धा. बट वाव, धिस लुक्स गुड, ॲक्च्युली गुड. त्या धुक्यातल्या ज्या बिल्डिंग्स असतात ना, बघायला छान वाटतात एकदम. आपले स्वप्नील भाऊ मागेच आहेत. अरे बापरे, दगड आहे रस्त्यावरती.
दाखवायला पाहिजे होता तो. मला वाटते पुढे जसजसे आपण जाऊ तसतसे आपल्याला धुकं भेटतच जाणार. आता वाजलेत 9 वाजता सुद्धा धुकं. दॅट इज फाईन. चला, एकदा गावाला गेलो तेव्हा धुक्यात गाडी चालवायचा आनंद भेटला आणि आता पुण्यात सुद्धा धुक्यात गाडी चालवायचा आनंद भेटला. धुक्यात म्हणजे ते झिरो विजिबिलिटीवाला फील तेवढा नाही आहे, बट ॲटलिस्ट समथिंग आय लाईक इट. पण कात्रज बायपासला लागून पुढे आलो आहे आपण. आता इथे कात्रज लेकपर्यंत पोहोचलो. तिकडे पण तसं लेकवरती धुकं चांगलंच आहे. दिसणार नाही तसं आपल्याला इथून कॅमेऱ्यात, पण आहे छान वाटतंय तसं तर तिकडं बघायला. आणि आता झालं कसं ऊन वरती आलं आहे ना, थंडीचा परिणाम थोडा कमी झाला आहे, थोडा. सो ते जरा आणखीन जास्त चांगलं वाटतं. यु नो, उन्हाची ती ऊब. मोठ्या गाड्यांची ट्रॅफिक जास्त आहे या रस्त्याकडे. बायपास मारायच्या अगोदरपर्यंत तशी बऱ्यापैकी ट्रॅफिक होती, पण जसं बायपासला लागलो ही आली इकडे कात्रज लेक. आपल्याला जायचंय बोगद्यातून पलीकडे. ते समोरच्या डोंगरांच्या छटा पण मस्त दिसत आहेत एकदम. क्लास. ठीक आहे, वी आर हेडिंग टुवर्ड्स कात्रज टनल. कात्रजचा बोगदा. सूर्याची ती किरणाशी पडलेत ना, मस्त वाटतात एकदम अशी. नॉट शुअर कॅमेरा कॅप्चर करतोय की नाही, बट या इट लुक्स गुड. ठीक आहे, चला आपण बोगद्यामध्ये घुसूया आता. आय होप आपला कॅमेरा आणि माईक जस्टिस करेल. लेट मी गेट माय सनवायझर ऑफ. काय झालं, गाड्या स्लो का झाले? तरी बुलेटवाला आलाय पाठीमागून पूर्ण हादरवत. ठीक आहे, सनवायझर डाऊन. वी एक्झिटेड फ्रॉम द टनल. आता इथून पुढे घ्यायचं आहे एक लेफ्ट. ओके, इथे आला आपल्याला टर्न लेफ्टचं सिग्नल. इथे आता ह्या आतल्या रस्त्याने आपण जाणार पुढे मंदिराच्या दिशेने. आपण मेन हायवे सोडून आता आतल्या सिंगल रोडला लागलोय. ठीक आहे, आता पुढे बघूया हा रस्ता कुठे कुठे नेतोय आपल्याला. तसं रस्त्याच्या बाजूला आता शेतं वगैरे दिसायला लागल्यात, विच इज गुड. त्या समोरच्या डोंगरांवरती जायचं आहे आपल्याला. 12 मिनटं दाखवतं इथून. किती वेळ लागेल अजून? 4.1 किलोमीटर, 12 मिनिट्स. वा, मस्त आहे तसा हा रस्ता. सिंगल रस्ता आहे, पण कसं आजूबाजूला वातावरण छान आहे एकदम. असं थोडा MIDCचा एरिया आहे, पण आजूबाजूचं वातावरण तसं छान आहे. लेफ्ट साईडला डोंगर आहे, राईट साईडला शेतं आहेत. छान आहे एकदम. असं आपल्या गावाला आल्यासारखं फील आलं इकडे.
मधल्या काकांकडे रस्ता एकदा कन्फर्म करून घेतला. काका म्हणाले इकडेच आहे. अरे बापरे, पुन्हा एकदा कच्चा रस्ता. बापरे बापरे, हळू ये हळू. अशाच रस्त्याने गाडी चालवायची वाटतं पुढच्या 7 मिनटं, पण ठीक आहे. शेवटी देवाची मंदिरं अशाच रस्त्यांवरती असतात, काय करणार आता, चालायचंच. फुल ऑफ रोडिंगचा फील, कारण आता इथून पुढे तर पूर्णच कच्चा रस्ता. वरती महादेवाच्या मंदिरापर्यंत जायला रस्ता आहे ना असा? ओके, थँक्यू. ठीक आहे. बापरे बापरे, हो मध्ये रस्ता थोडा खराब आहे, पण इथून पुढे पुन्हा चांगला टप्प्याटप्प्याचा रस्ता आहे. स्वप्नील कुठे आहे? स्वप्नील स्वप्नील, येस ही इज हिअर. चला, थोडा चांगला रस्ता मिळाला. मध्ये फक्त गावात थोडा कच्चा रस्ता आहे. वा, डोंगर चढायला लागलो आपण आता. येस, द कॅमेरा इज ऑन. आय सी सम कार्स आर ड्रायव्हिंग डाऊन. व्ह्यू तसा खूपच छान आहे इकडे. हो, थोडा घाट रस्ता, पण बऱ्यापैकी चांगला आहे रस्ता. अच्छा, या घाटामुळेच रस्ता मे बी चांगला केलेला असणार, पण ठीक आहे, ॲटलिस्ट तेवढं तरी. त्या घाटात त्या कच्च्या रस्त्यावरती गाडी चालवायला जीवाशी आलं असतं, जीवाशी. मला नाही वाटत स्वप्नीलने गाडी चढवली असते मग इकडे. वाव, छान एकदम. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. अच्छा, थँक्यू मुख्यमंत्री जी. मस्त रस्ता आहे एकदम. ठीक आहे, पहिलं दर्शन करून येऊ, मग इथे फोटोज वगैरे काढू. छान एकदम. आपल्या गाडीला काही टेन्शन नाही, आपली गाडी आरामात चढते एकदम. स्वप्नीलची पण गाडी काही इश्यू करणार नाही, ती पण आरामात चढेल त्याची. मस्त आहे एकदम, मस्त. ओ, ही गोल टेकडी. अच्छा, महादेव मंदिरासाठी. अरे इथे लेफ्ट. अच्छा, 1 किलोमीटर वरती. ठीक आहे, छान एकदम. जस्ट लुक ॲट धिस व्ह्यू. काय बोलतो भाई, कसा रस्ता आहे? हा, गावातलं ते थोडं मे बी हे असेल, पण छान वाटतं एकदम. गाडी चालवायला मजा आली, माहिती आहे त्याच्यावरती.
चल पाया पडून येऊया मग फोटो काढूया इकडे. काय फोटो येतील यार भारी एकदम. चला मंदिरात दर्शन करून येऊ मग आपले फोटोज व्हिडिओज काढू. अजून मंदिर दिसत नाहीये तसं जवळ. ओ ओ ओ इकडे थोडं रस्ता खड्डे पडलेत रस्त्याला, बाकी काय नाही. मस्त एकदम वर्थ इट आहे, वर्थ इट. मला पण हे मंदिर कशामध्ये दिसलेलं आय गेस कुणीतरी इन्स्टावरती रील टाकलेला, तर मी ते सेव्ह करून ठेवलेलं. तर बरं झालं, ॲटलिस्ट एक चांगला अनुभव भेटला रायडिंगचा. वा गाड्या लावायला पुढे जा काही. येस युअर डेस्टिनेशन इज ऑन द लेफ्ट. थँक्यू गुगल दादा, गुगल बाई. गाडी लावायला जागा इथेच लावतो. वा द टॉकीज. ठीक आहे, दर्शन वगैरे घेऊन येतो आणि मग पुन्हा भेटू मग तसं. ओके. मंदिरातलं दर्शन वगैरे झालेलं आहे. मंदिरातले काही सिनेमॅटिक शॉट्स तुम्ही बघितलेच असाल. आता कसे वाटले नक्की सांगा. परतीच्या वाटेला लागलो आहे तसे आपण, पण आता जाताना त्या घाटातमध्ये थांबणार, जरा फोटो व्हिडिओ काढणार जरा चांगले. ठीक आहे, बघूया आता त्या पॉईंटला तिथे पुढे जरा थांबून फोटोज वगैरे काढतो आणि परत भेटतो मग तुम्हाला. फोटोज वगैरे काढून पुढे निघतोय आता. पण प्लॅनमध्ये चेंज असा आहे की चाललो आहे आपण जगदंबला, हॉटेल जगदंब नॉनव्हेज खायला. सो ज्या रस्त्याने आलेलो त्या रस्त्याने न उतरता त्या गोल टेकडीच्या तिथून आपण लेफ्ट मारून खाली चाललो आहे आता. स्वप्नील आहे ना, येस. सो नव्या रस्त्याने चाललो आहे आता. जरा थोडा कच्चा रस्ता सोडून आता आपण पक्क्या रस्त्याला लागलो आहे. म्हणजे हा खेड शिवापूरचा जो रस्ता आहे ना, खेड शिवापूर टोलनाक्याचा रस्ता, त्या रस्त्याला लागलो आहे. पुढे घाट दाखवतोय तसा, बघूया कसा घाट भेटतोय तो. ओ चला, घाट रस्ता चालू. आय गेस ह्या घाटात मी एकदा आलेलो आहे. सोमनाथच्या लग्नावरून जेव्हा रिटर्न येत होतो ना, तेव्हा ह्याच घाटातून उतरत होतो, इफ आय एम नॉट रॉंग. व्हॉटएव्हर इट इज, लेट्स एन्जॉय. हा तोच घाट आहे, येस. ठीक आहे. चला आरामात उतरूया, चढणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देऊया. स्वप्नील कुठे राहिला? आला आला.
रस्ता तसा ओबड धोबडच आहे, पण घाट मस्त आहे. स्वप्नील कुठे राहिला, हळूहळू येतोय तो. आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी टिकून राहिली पाहिजे घाट उतरेपर्यंत. ठीक आहे, आता शेवटची 2 वळणं उरलेत, हा आणि तिथे खाली. Engine braking working at its best on these steep roads. Instead of brakes, always use engine braking while descending. फक्त जिथे गरज आहे तिथे मिनिमल ब्रेक यूज करायचा. ओके, सो वी हॅव डिसेंडेड दी घाट. कोणता घाट आहे आय एम नॉट शुअर. मी नंतर टेक्स्टमध्ये लिहीन कोणता घाट आहे ते. बट या, वी आर डन विथ इट. ठीक आहे, भेटू पुढे. त्या MIDCमध्ये थोडा कच्चा रस्ता होता, तसाच आता आपण सर्व्हिस रोडला आहे आपल्या सातारा हायवेचा, त्याला पण कच्चाच रस्ता भेटला. इथे काम चालू आहे तसं रस्त्याचं, पण ठीक आहे. आणि इथून पुढे आता हॉटेल जगदंबा दिसलं. चला, हॉटेल जगदंबची मस्त नॉनव्हेज थाळी दाबून खाल्लेली आहे. पोट एवढा भरला आहे ना, विचारू नका. मस्त टेस्ट होते एकदम. त्याच्यात ते अळणी म्हणजे काय क्लासच. आता काय परतीच्या वाटेला, आता काय कुठे थांबायचं नाही, काय नाही. वाकडपर्यंत जाऊ, वाकडपासून आपण राईटला, स्वप्नील लेफ्टला. ओके, पुन्हा एकदा परतीच्या वाटेवरती. कात्रज टनल, कात्रजचा बोगदा. आणि इथे बोगदा संपला. लेट्स पुट द सनवायझर ऑन अगेन अँड लेट्स गेट अ बिट स्लो. कारण आता इथून चालू होतात रंबलर स्ट्रिप्स असे. असे चला, स्वप्नीलने लेफ्ट मारला हिंजवडीला जायला. आपण आता इथून U-टर्न मारू आणि आपल्या घरच्या रस्त्याला लागू. घराला लागू बोलणार होतो मी, घराला लागू. इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. ठीक आहे, चला घरच्या रस्त्याला लागूया आता. मस्त झाली, शॉर्ट बट स्वीट ट्रिप झाली. काय प्लेस होता तो, म्हणजे मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे आणि तो जो रस्ता भेटला ना, क्लास. आणि त्याच्यासोबत जे जेवण भेटलं हॉटेल जगदंबाचं, क्या बात, मस्त एकदम. पावसाळ्यात एकदा जायला पाहिजे फक्त तिथे, कारण कसं तो आजूबाजूचा जो डोंगर आहे ना, हिरवागार झाल्याच्या नंतर आणखीन मजा येईल तिथे. चला, सौदागरला पोहोचलेलो आहे आपण आता. एक 5-10 मिनटात घरी पोहोचूनच जाऊ. तर मग इथेच व्लॉग समाप्त करूया. व्लॉगमध्ये काही आवडलं असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.